नमस्कार, आपण पाहताय सनी न्यूज 24/7। मी जनतेसाठी उपलब्ध। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, विनोद गोळवणी यांचा हल्लाबोल। विटा नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे। अशा वेळी सर्वात प्रसिद्ध व जास्त मतदारसंख्या असणाऱ्या प्रभाग 10 ब मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विनोद गोळवणी व युवा नेते प्रसाद लिपारे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। यावेळी उमेदवार विनोद गोळवणी यांनी 24/7 मी विट्यातील व प्रभागातील सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध आहे। प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो। माझ्या उमेदवारीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळेच माझ्याबद्दल फेक नरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे। प्रभाग 10 मध्ये प्रचाराची मोठी रणधुमाळी सुरू झाली आहे। विरोधी उमेदवारांच्या छुप्या व अफवांचे पीक पसरवणाऱ्या प्रचाराला थेट प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांनी केलेल्या आरोपांची खिल्ली उडवली। पाहुयात प्रभाग 10 ब चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विनोद गोळवणी यांची संपूर्ण पत्रकार परिषद। विनोद चिंतामणी गोळवणी, प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना पक्षाच्या वतीनं विटा नगर परिषदेच्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवित आहे। माझ्याबरोबर सौ शीला अशोक लिपारे या प्रभाग क्रमांक 10 अ मधून ओबीसी महिला उमेदवार या गटातून निवडणूक लढवित आहे। नगराध्यक्षपदासाठी सौ काजल संजय मेत्रे या शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवित आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी आपल्या सर्वांच्या पुढे मांडाव्या म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रेससाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे। मला असं वाटतं की गोळवणी कुटुंबियांचं योगदान हे विटे शहरासाठी फार अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या आजोबांच्या पासून, माझ्या वडिलांच्या पासून, माझ्या बंधूंची मिसेस असेल, नगरपालिका आणि किंवा अगर मी असेल, नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी गेली जवळपास 50 ते 55 वर्ष आम्ही काम करायचा प्रयत्न केलेला आहे। शैक्षणिक संस्थेच्या, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल, विटा मिशन कोऑपरेटिव्ह बँक या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून असेल, अन्य विट्यातल्या सहकारी संस्था असतील, विट्यातलं धार्मिक श्री गजानन मंदिराचं मंदिर असेल, या सर्व ठिकाणी आम्ही आमचं योगदान देऊन काम करायचा प्रयत्न केलेला आहे। मी अनिल भाऊंचा एक निष्ठावंत असा कार्यकर्ता गेल्या 40-45 वर्षापासून आहे। मला अनिल भाऊंचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संपूर्ण भाऊंचा मतदारसंघ ओळखतो। विटा नगरपालिकेची आजची ही जी होणारी निवडणूक आहे ही एक परिवर्तनाची नांदी आहे। कालच्या अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये, प्रक्रियेमध्ये आपण जर शिवसेनेच्या माध्यमातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची गर्दी, झुंबड आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो काही समुदाय होता याचा जर आपण मागोवा घेतला तर निश्चितपणानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1 वर्षापूर्वी जी लाट होती परिवर्तनाची, शिवसेनेला सहकार्य करण्याची, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह दिसून येतोय। विद्यमान आमदार मान्य सुहास भैया बाबर आणि मान्य त्यांचे ज्येष्ठ बंधू अमोलदादा बाबर या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवतोय। मला शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। निश्चितपणानं प्रभागामध्ये असतील, विटे शहरातले जे काही मूलभूत प्रश्न असतील, हे सर्व मूलभूत प्रश्न, पाणी असेल, लाईट असेल, आरोग्य सुविधा असतील, बंदिस्त गटाराची व्यवस्था असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी जर विरंगुळा केंद्र असेल, बगीचा असेल, महिलांसाठीची स्वच्छतागृह असतील, पार्किंगची व्यवस्था असेल, सीसीटीव्हीची व्यवस्था असेल, ज्या ज्या गोष्टींची नागरिकांना खऱ्या अर्थानं गरज आहे
अशा सर्व बाबतीमध्ये निश्चितपणानं झोकून देऊन काम करायचं ठरवून सुहासभाईंनी आणि अमोलदादांनी जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे मी ही निवडणूक लढवतोय. सुहासभाईंनी अमोलदादांनी आपला जाहीरनामा काढलाय, खूप मोठा जाहीरनामा आपल्या पुढे ठेवलेला आहे विटेकरांच्या पुढे. विटेकर जनतेमध्ये एक प्रचंड असा उत्साह या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून होतोय. दहशतवाद यापूर्वीच्या निवडणुका या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहे, पण आज विटे शहरातलं जे वातावरण आहे एक वेगळ्या पद्धतीचं, एक निश्चितपणानं या परिवर्तनाची नांदी झाल्याचं नागरिकांच्यातून आपल्याला त्यांचं एकूण मत आपल्याला दिसून येते. आणि विटेकर नागरिकांनी मत शिवसेनेला द्यायचं मनात पक्क केलेलं आहे आणि हे परिवर्तन अटळ आहे. माझी खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेना पक्षाला बहुमत मिळेल. मी फार काही मोठं बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगेन, प्रभाग नंबर 10 सहित बहुमताचा आकडा 100% शिवसेना पक्षाच्या वतीनं गाठला जाईल. प्रभाग क्रमांक 10च्या बाबतीत बोलायचं जर झालं तर रस्त्याची कामं प्रचंड प्रमाणात झालेली आहेत. जैन मंदिर पासून दत्त मंदिर पासून कराड रस्त्याला महादेव हॉटेलपर्यंतचा रस्ता असेल, सेंट्रल स्कूल पासून दत्त मंदिर असेल, दत्त मंदिर पासून पुन्हा गणपती मंदिर पासून शितोळे गल्लीतनं गेलेला रस्ता असेल, या प्रभागातले गल्ली बोळातले रस्ते असतील, अशा ठिकाणी कॉन्क्रिटीकरण गेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सुहासभाईंनी केलेला आहे. विशेषतः इथं आता प्रसाद लिपारे बसलेत, त्यांच्या मातोश्री या ठिकाणी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. त्यांचं सुद्धा या सगळी कामं करून घेण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान आहे. राहिलेली जी कामं असतील ती निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मी प्रभागामध्ये फिरत असताना विटा हायस्कूलचा परिसर असेल, शहा पेट्रोल पंपाच्या मागचा परिसर असेल, दत्त मंदिरच्या तिथला परिसर असेल, या प्रभागामध्ये प्रामुख्यानं ज्या काही अडचणी मला दिसून आल्या, लोकांच्याकडनं ज्या काही मागण्या आल्या, त्या मागण्यांच्या मध्ये मुख्य म्हणजे पहिल्यांदा रस्त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे, गटारांची मागणी केलेली आहे, सीसीटीव्हीची मागणी केलेली आहे, बऱ्याच ठिकाणी लाईटची अपुरी व्यवस्था आहे. अशा सर्व मागण्या ज्या आहेत याचं एकत्रीकरण करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये या पूर्ण करू असं आश्वासन आम्ही सुहासभाईंच्या वतीनं त्या मंडळींना आम्ही दिलेलं आहे. नगरपालिकेच्या निधीतून असेल, आमदार फंडातून असेल, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील असं मला या निवडणुकीच्या निमित्तानं हे आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. तुमच्याबद्दल काही वेळेला अशी चर्चा होते की तुम्ही बाहेर बराच वेळ असता किंवा बाहेर गावी असता, तर मग अशा वेळी या प्रभागातली कामं कशी काय होतील असं बऱ्याच जणांमध्ये चर्चा होते तुमच्याकडे. बाहेर असता म्हणजे असा प्रचार करणारे नेमके कोण लोक आहेत याच्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. जर विरोधकच असा प्रचार करत असतील तर त्यांना माहीत असायला हरकत नाही. मी विटे शहराचा रहिवासी आहे. 24/7 मी विटे शहरामध्ये उपलब्ध असतो. ज्या वेळेला पायाखालची वाळू सरकते अशा वेळेला अशा पद्धतीचा खोटा नाटा प्रचार हा सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचून हा लोकांच्या मनामध्ये एक नरेटिव्ह पसरवण्याचा हा जो काही प्रकार आहे हा गेल्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये मला दिसून यायला लागलेला आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आता काही तथ्य नाही. तुमच्याच घरातले एक व्यक्ती आता दुसऱ्या पक्षाकडनं निवडणूक लढवते, मग त्याच्यामध्ये नेमकं कारण काय ते लोकांना थोडंसं अजून समजलेलं नाही. लोकांमध्ये त्याच्याबद्दल विविध चर्चा होत आहेत, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? मला वाटतं एकाच घरातल्या 2 व्यक्तींनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवण्याची आपल्या या प्रभागापुरतीच मर्यादित विटे शहरापुरतं बोलायचं तर आहे असं नाही. अन्य प्रभागामध्ये सुद्धा एका घरातल्या 2-2 व्यक्ती उभ्या आहेत. यापूर्वी सुद्धा अशा निवडणुका विटे शहरामध्ये झालेल्या आहेत आणि आपण राज्य पातळीवर बघितलं, राज्य पातळीवरती सुद्धा या पद्धतीच्या निवडणुका लढवल्या जातात आणि
एकाच घरातल्या दोन व्यक्तीतल्या प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आहे तिथंच आहोत गेल्या 40 वर्षापासून. माझ्याबरोबर माझं सगळं कुटुंब आहे. हे आपण सर्वजण पाहताय प्रत्यक्षामध्ये. आणि साठं लोटं आपण काहीतरी शब्द प्रश्नामध्ये आपण विचारला. कुठल्याही प्रकारचं साठं लोटं आजपर्यंत वळवणी घराण्यानं राजकारणामध्ये काम करत असताना एकदा निष्ठा वाहिली की त्या ठिकाणी जे काम असेल तेच काम करायचा आमचा आदर्श आहे आणि ती संस्कृती आमची आहे. माझ्या वडिलांनी काही साठं लोटं करायचं कधी शिकलं नाही. जी काय असेल ते सडेतोड भूमिका आणि ते घेऊनच आम्ही काम केले. कोणतंही साठं लोटा ही पूर्णपणे केवळ आम्हाला हेतुपुरस्सररित्या थोडस बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून या पद्धतीचा खोटा नाटा प्रचार केला जातो असं मला स्वतःला वाटतं. तुमच्यासोबत सहउमेदवार ज्या आहेत त्या राजकारणापासून म्हणजे वेगळ्या गृहिणी आहेत, तर त्याचा परिणाम तुम्हाला प्रचारादरम्यान किंवा त्यानंतर काम करताना काय असा होईल का? बरोबर आहे आपण विचारलेला प्रश्न. त्या गृहिणी जरी असल्या तरी त्यांचे चिरंजीव प्रसाद आता इथं बसले. प्रसादनं भैयांच्या माध्यमातून, अमोलदादाच्या माध्यमातून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरती सर्व तऱ्हेच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आपली भूमिका बजावलेली आहे. आणि मी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये प्रसाद माझ्या बरोबर जवळपास आहे. गौरव बरोबर असतो. त्यानंतर निरंजन आमचा, या सगळ्या मंडळींच्या बरोबर काम करत असताना प्रसाद कुठल्या प्रभागामधल्या कुठल्या भागात प्रसाद माहीत नाही असा या प्रभागातला कुठला भाग आहे असं मला स्वतःला वाटत नाही. निश्चितपणानं प्रसादचं कामकाज जे त्याच्या आईच्या दृष्टिकोनातनं, निवडून येण्याच्या दृष्टीतनं, ओबीसी महिला प्रभागामध्ये हा आरक्षण पडल्यामुळं प्रसादचं हे काम त्यांना निवडून येण्यामध्ये उपयोगी पडेल आणि एकूण त्याची लोकांच्या पर्यंत जाऊन काम करण्याची प्रवृत्ती निश्चितपणानं यशाकडे खेचून नेईल असं मला वाटतंय. मगाशी आपण प्रश्न विचारला. मी एका प्रभागात, माझ्या घरातली अन्य व्यक्ती दुसऱ्या प्रभागामध्ये, याबद्दल सुद्धा आता जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विषारी प्रचार हा विरोधकांच्याकडनं गेल्या 2-3 दिवसापासून सुरू झालेला आहे. त्याच्याबद्दल मला काही अधिक आज बोलायचं नाही. 1-2 दिवसानंतर मी माझी मतं बोलणार आहे. अगदी माझ्या बरोबर, आमच्या पार्टी बरोबर काम करणाऱ्या सर्वसामान्य, माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीनं अप्रोच होणं आणि पूर्णपणे दिशाभूल करण्याची वक्तव्य करणं आणि हे सुद्धा चांगली चांगली माणसं त्यांच्या समोरच्या पार्टीतनं महत्वाची भूमिका बजावणारी मंडळी करतायत, त्याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतंय. आता माझ्या बरोबर माझं कुटुंब नाही असा प्रचार केला जातो. कोण नाही माझ्या बरोबर माझ्या कुटुंबातलं, त्यांनी दाखवावं. आपण पाहिलं असलं गेल्या 8 दिवसातले व्हिडिओ काढून बघा. माझ्या कुटुंबातले सर्व व्यक्ती माझ्या बरोबर काम करतात. माझे बंधू एक ते भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत ते वगळता बाकी सर्व कुटुंब माझ्या बरोबर काम करते. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.